नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे मधूची हरातून हकलपट्टी होणार आहे. मधूला रत्नपर्कींच्या घरामध्ये जागा नाही म्हणून हाकलून दिलं जाणार आहे. पण हे सगळं का केलं जाणार आहे, म्हणजे कोणत्या बेसिसवर असं ठरणार आहे की मधू ही रत्नपर्कींच्या घरामध्ये राहू शकत नाही, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर सिंधूच्या पाठीशी आता रुक्मिणी काकू खंबीरपणे उभी असल्यामुळं आणि मधूची वाट लावायला सिंधूला आता वेळ लागत नाही, तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच डेली अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन आहे ते ऑन करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर इकडे मधू बाहेर गेलेली असते. हे सगळं सिंधूने केलेलं असतं आणि मधूला एका रस्त्यावरती चिखलामध्ये पाडलेलं असतं आणि मधू घरी येते. आणि मधू घरी आलेली असते तेव्हा ऋतूच्या दारात असते. ऋतूजा म्हणते, राणी हे काय गं, हे काय झालं? तेव्हा ऋतूजा असं म्हणते. त्याच वेळी मधू म्हणते की मला आजचं उद्या मला आधी आंघोळ करायची आहे. तेव्हा सिंधू येऊन दारात उभी राहते. सिंधू म्हणते की कोणत्या अधिकाराने तू घरात येणार आहेस, म्हणजे तू का येणार आहेस या घरामध्ये? तेव्हा मधू म्हणते की कोण म्हणजे? सिंधू म्हणते हे घर तुझं नाही आहे, जा तुझ्या घरी आंघोळ करायला, इथं नाही यायचं ते. तर तेव्हा मात्र तिथे राजश्री येते आणि राजश्री म्हणते तू कोण आहे तिला सांगणारी? त्याचवेळी रुक्मिणी समोर आलेली असते आणि रुक्मिणी म्हणते मी तर सांगू शकते ना, कारण मी या घरची कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं मी तरी सांगू शकते की ही घरात का येणार नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि मधूला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, कारण आजपर्यंत काकू मला अशा कधीच बोललेल्या नव्हत्या आणि मग काकू आज माझ्या विरोधात का बोलत आहेत, हा प्रश्न रुक्मिणी बोलल्यामुळं मधूला पडलेला असतो. सिंधू म्हणत असते की चल निघ, आत्ताच्या आत्ता निघ. आणि सिंधू आत जाते आणि मधूची बॅग भरून अक्षरशः घेऊन येते आणि बॅग भरून घेऊन येते आणि म्हणते की हे तुझं सामान घ्यायचं आणि निघायचं. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सिंधू हे सगळं का करत आहे, हे सगळं का होत आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि सिंधू स्पष्टपणे सांगत असते की निघायचं. त्याचवेळी रुक्मिणी पण तिथं असते. आता रुक्मिणी तर बोललेली आहे मी तर तुला काढू शकते ना. त्यामुळं हे सगळं जेव्हा चालू असतं त्याचवेळी राजश्री मात्र पाहतच असते. तिला कळतच नाही आहे की वहिनी आज एवढी सिंधूची मदत का करतायत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सिंधूच्या बाजूने आता रुक्मिणी काकू बोलत आहेत. सिंधूला सांगत आहेत की जा तिची बॅग घेऊन ये जा, मग कळेल तुला. आणि आता बॅग आणायला गेल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. सिंधूने ऑलरेडी मधूला घरातून बाहेर पाठवल्या बॅग भरायला पण सुरुवात केलेली असते आणि बॅग भरून तिचं सगळं सामान रूममधलं एका बॅगेत भरलेलं असतं आणि तिची पूर्ण तयारी झालेली असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा रुक्मिणी ही सिंधूच्या बाजूने असते. तर रुक्मिणी, सिंधू आणि राघव या सगळ्यांनी एकत्र प्लॅन केलेला असतो की उद्या सकाळी मधूला घराच्या बाहेर पाठवायचं. नवरात्र सुरू होत आहे, मधूला घराच्या बाहेर पाठवायचं आणि तिथे ती पडणार ह्याची सोय राघवने केलेली असते. आणि जेव्हा ती घरी येईल तेव्हा मात्र तिची वाट लावायची, तिला घरात घ्यायचं नाही. तिला सांगायचं की तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर हो, असं तिला सांगायचं आहे. हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता सिंधूने सांगितलेलं असतं की काही झालं तरी मधूला आपल्याला या घराच्या बाहेर पाडायचं आहे. त्याचबरोबर तिने तिच्या गुन्ह्यांची कबुलीही दिली पाहिजे. हे सगळं झालं पाहिजे आणि हे सगळं जेव्हा घडेल तेव्हा मात्र सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि तिने स्वतःच्या गुन्ह्याने, स्वतःच्या तोंडाने तिच्या गुन्ह्यांची कबुली दिली तरच मग आपल्या फायद्याची ही गोष्ट होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे रुक्मिणीला वाटतं की सिंधू तू बोलते त्यावेळेस तुला वाटतंय तसा हा प्लॅन सक्सेस होईल का? तेव्हा सिंधू सांगते की 100%, कारण आता आपल्या नाटकाचा हा शेवटचा अंक असणार आहे. काही झालं तरी मधूला आपण जिंकू द्यायचं नाही, हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी राघव म्हणतो की हो
अगदी बरोबर आहे, सिंधू जे म्हणते ते मला पटत आहे. आपण मधूला याच्यामध्ये जिंकू द्यायचं नाही. आजपर्यंत आपल्या घरासाठी आपल्याला सगळ्यांना फसवलेलं आहे. माझ्या दोन्ही मुलांना तिने आपल्यापासून वेगळं केलेलं आहे. माझी सावी आत्ता इतक्या बेकार अवस्थेमध्ये आहे, त्याला फक्त आणि फक्त जबाबदार आहे ही राणी जबाबदार आहे, असं राघवही सांगत असतो. तेव्हा इकडे रुक्मिणी म्हणते की आपला अंकुर आपल्यासोबत आहे, याचा मला खूप आनंद आहे. फायनली अंकुर आपल्यासोबत आहे, त्यामुळं खरंच खूप बरं वाटत आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी अंकुर म्हणजेच विनायक आहे, ही गोष्टही सिंधूने रुक्मिणीला सांगितलेली असते. रुक्मिणी म्हणते की काही झालं तरी माझ्या नातवंडांच्या जीवावर उठलेल्यांना मी सोडणार नाही. त्याचबरोबर रुक्मिणी ही राघव आणि सिंधूला म्हणते की तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा इथून मी मधूच्या राणीच्या रूमकडे गेले होते, तिला विचारणार होते, तुम्हाला मी सांगून गेले, तेव्हा ती रूममध्ये बोलत होती. तिने आता सावीला संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती आता सावीच्या जीवावर उठलेली आहे आणि माझ्या नातीच्या जीवाशी खेळणाऱ्या राणीला मी सोडणार नाही, हे रुक्मिणी बोलत असते. आणि सगळेजण आता राणीच्या समोर आलेले आहेत आणि तिला म्हणत आहेत की तू या घरात कोणत्या अधिकाराने येणार आहेस. रुक्मिणी हा प्रश्न मधूला विचारत असते. मधू म्हणते, अहो काकू तुम्ही असं काय बोलताय? तुम्हाला कालच राघवने सांगितलं ना, मी आणि राघव लग्न करणार आहोत. रुक्मिणी म्हणते, तू विसरतेस का? राघवचं ऑलरेडी लग्न झालंय. आधी तू राघवची बायको होतीस, बरोबर आहे? तेव्हा आम्ही मान्य केलं. तेव्हा तू या घरात राहत होतीस. पहिल्यांदा रायाची बायको म्हणून या घरात आली, पण आमच्या रायाला कधी तू सुखात ठेवलंच नाही. रायाच्या नेहमी जीवावर उठली होती. रायाशी प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीनं तू वागलीस आणि राया आम्हाला सोडून गेला. या सगळ्याला तू जबाबदार आहेस. परंतु आज राघवचं पुन्हा कृष्णाशी लग्न झालेलं आहे. मग तू कोणत्या अधिकाराने या घरात राहते? मी तुला कालच सांगितलेलं आहे, मी राघवलाही सांगितलेलं आहे की तुमचं हे मला अजिबात पटलेलं नाही. आणि त्याचबरोबर हे मला पटत नाही आहे की राघव तू श्रीकृष्णाला सोडून आता मधूशी लग्न करणार आहे. आधीही हे घडलेलं होतं आणि आता पुन्हा हे घडत आहे. अजिबात मी मान्य करणार नाही. हे सगळं रुक्मिणी काकू बोलत असते. तेव्हा मात्र राघव म्हणत असतो की काकू तू असं काय म्हणतेस? तेव्हा रुक्मिणी काकू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आणि सिंधूच्या लग्नाचा म्हणजे तुमच्या दोघांचा डिवोर्स व्हायला, म्हणजे तुझा आणि कृष्णाचा डिवोर्स व्हायला इथे 6 महिने लागणार आहेत. 6 महिन्यानंतरच तुम्ही कोर्टामध्ये केस अपील करू शकता. मग तोपर्यंत मधूने या घरात का राहायचं? मला असं वाटतंय की मधूने या घरातून बाहेर पडलं पाहिजे, तरच या घरामध्ये शांतता लाभेल. कारण मला आता लोकांचे शब्द ऐकून घ्यायचे नाहीत. एकतर निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि काही झालं तरी लोकांनी आता मला पुन्हा बोलायला नकोय की रत्नपारखींच्या घरामध्ये मधुराणी ही काय करते, कारण ती तर रत्नपारखी नाही आहे. आणि हे सगळं जेव्हा बोललं जाईल तेव्हा लोकांना मी कोणत्या तोंडाने उत्तरं द्यायची आहेत, हे रुक्मिणी बोलत असते. काही झालं तरी माझ्यासाठी माझी इमेज खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं जोपर्यंत ही मधू या घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कालच मला पक्षश्रेष्ठींचा फोन आलेला आणि ते मला बोललेले आहेत की तुमच्या घरामध्ये जे काय घडत आहे ते मीडियाच्या लोकांनी उचलून घेतलेलं आहे. जर मीडियामध्ये ही बातमी जर आली तर तुमच्यासाठी खूप अवघड होणार आहे. एवढं लक्षात ठेवा, कारण काहीही झालं तरी तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या विरोधात किती लोक आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आमदार रत्नपारखी आहात. त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा, जर मीडियाने ही बाजू उचलून घेतली आणि अजूनही तुमच्या नापुतण्याची पहिली बायको ही तुमच्या घरात राहते आणि आता त्याने दुसरं लग्न केलेलं आहे, हे जर लोकांना कळलं तर खूप अवघड होईल. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, हे सगळं रुक्मिणी सांगत असते. आणि मधूला म्हणत असते की मधू आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर पड, तू इथे राहू शकत नाही. मधूला मात्र धक्का बसलेला असतो. मधू म्हणत असते, काय बोलताय काकू तुम्ही हे? तेव्हा राघवला मधू म्हणते की राघव तू तर मला म्हणाला होता ना तू काकूंशी बोलशील, पण आता काकूंनी काय निर्णय घेतलेला आहे? तेव्हा मात्र राघव म्हणतो की आता काकूच्या समोर मी काहीच करू शकत नाही. असंही माझा आणि कृष्णाचा डिवोर्स अजून झालेला नाही. तर मी तुला काय सांगतो ऐक ना, तिचा डिवोर्स, आमच्या दोघांचा डिवोर्स होईपर्यंत तू तुझ्या माहेरी राहा आणि त्यानंतर मग आमचा डिवोर्स झाला की मग आपण लग्न करूया. मग तू तर मानाने या घरात येऊ शकतेस ना. हे सगळं राघव बोलत असतो. आणि आता मधूला घरातही घेतलं जात नाही. मधूच्या हातामध्ये तिच्या बॅग्स आणून दिलेल्या असतात आणि मधूला सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर पडायचं आहे. आणि राघव पण मधूला सांगत आहे की मधू ही तुझी बॅग घे. तर मधू म्हणत असते, अरे मला आंघोळ तरी करू द्या. तेव्हा सिंधू म्हणत असते की नाही,
कृष्णाने आता बाजी मारलेली आहे आणि इकडे मधूला सांगितलेलं आहे की निघायचं, आणि मधूचं आता काहीच चालत नाही आहे. रुक्मिणी पण म्हणत आहे की लवकरात लवकर निघायचं, अजिबात तुमचं कोणाचंही ऐकून घेतलं जाणार नाही, कारण तुम्ही कोणत्या लेवलला जाता हे मला चांगलंच माहिती आहे. आणि काहीही झालं तरी मी आता तुमच्या कोणाचंही कुठलीही बाजू ऐकून घेणार नाही, कारण आता माझ्यासाठी माझी इमेज महत्त्वाची आहे आणि तुम्हाला या घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे, असं स्पष्ट शब्दात रुक्मिणी काकूंनी सांगितलेलं असतं. आणि म्हणजेच रुक्मिणी काकूंनी सिंधूला जे सांगितलेलं आहे, या नवरात्रीला राणीरूपी दैत्याचा अंत करण्यासाठी ग्रहलक्ष्मी सिंधू ही सज्ज झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये तिचा अंत करायचा हे ठरवलेलं आहे. आणि हे सगळं ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने हे सगळं होत आहे. आणि मग इकडे रुक्मिणी आणि सिंधू एकमेकींना मिठी मारतात आणि आता मधूला घराच्या बाहेर पडण्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि तसंच गटारात तोंड बुडवून आलेली मधू आता त्याच तोंडाने निघालेली आहे. खरं तर तिला खूप वाईट वाटत आहे, पण आता राघव तिला म्हणालेला आहे की माझ्याकडे 6 महिने आहेत, तेवढे 6 महिने मला दे. आता 6 महिन्यानंतर राघव मधूला कसा तिचा बँड वाजवणार आहे हे आपल्याला माहितीच आहे, कारण हा सगळा प्लॅन हा राघव, सिंधू त्याचबरोबर रुक्मिणी काकूचा आहे. फायनली रुक्मिणी काकूने मधूला घराच्या बाहेर काढलेला आहे, पण तिच्या विरोधातले पुरावे अजूनही सिंधू राघवला मिळवायचे आहेत, कारण शकुंतलाने तिला साथ दिलेली आहे. तर आमदार रुक्मिणी रत्नपारखी त्याचबरोबर आमदार पिंकी धोंडे पाटील यांच्या मदतीने आता सिंधू लवकरच ते पुरावे मिळवणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.